चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स युट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सर्वप्रथम मला पहिली कमेंट करा का 6वीचा मराठीचा पेपर कसा गेला मित्रांनो। आपण जे एमपी प्रश्न दिले होते त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला, त्याचा तुम्हाला फायदा झाला का नाही मला एकदा कमेंट करा। आणि आजच्या व्हिडिओचे आपण क्वेश्चन पेपर जे आहे त्याचं उत्तर काय असणार आहे आपण पूर्ण अनालिसिस करून घेणार आहे। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी, 5वीच्या विद्यार्थ्यांनी, 7वीच्या विद्यार्थ्यांनी चॅनलला पटापट सबस्क्राइब करून द्या मित्रांनो। पटापट चॅनल सबस्क्राइब करून द्या, कारण जर तुम्हाला पुढचे पेपर मॅथचे पेपर पाहिजे असेल तर मला तुमचं सबस्क्राइबर आलं पाहिजे, तुमची कमेंट देखील आली पाहिजे आणि एक लाईक पण आला पाहिजे मित्रांनो। जर तुम्ही सबस्क्राइब केले, सबस्क्राइबर आपले वाढले तर मी 100% सांगतो का तुम्हाला कालच्या सारखा पुढचा पेपर मी गणिताचा तुम्हाला 100% देईल। ठीक आहे, तर चला विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो मी। बघा काय आता बघा काय सोनू नावाचा मुलगा होता, त्याच्यावरती तुम्हाला कथा विचारली गेली होती, बरोबर आहे। आपण याच्यामध्ये बघितलं काय तर सोनू नावाचा विद्यार्थी एका आदर्श विद्यालयामध्ये, सोनू नावाचा मुलगा इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये शिकत होता, बरोबर। त्याला चित्रकलेची खूप आवड होती। त्याच्यानंतर शाळेत चित्रकला स्पर्धा जाहीर झाली, त्याच्यानंतर तो चित्र काढायला सुरुवात केली, बरोबर आहे। चित्रपटीतील रंग संपले, याच्यावरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एक छोटीशी तुम्हाला गोष्ट तयार करायची, बरोबर आहे। आपण हे बघितलं होतं। पुढे बघा नंतर त्याला प्रथम क्रमांक मिळाला, मग त्याचं कौतुक वगैरे झालं। पुढे बघा कुस्तीसाठी खाशाबाचे शरीर बळकट होण्याची कारणे काय तर गुडघ्यापर्यंत चिखल, बरोबर आहे। चिखलामध्ये काय तुडवण्याची सवय, त्याच्यानंतर पळत जाण्याची सवय, बरोबर आहे। पुढे बघा सन 1952 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळाले, तो खेळ म्हणजे काय, कोणता, तो कुस्ती होता। पुढे बघा 52 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या, तो देश कोणता, फिनलँड। उतारास समर्पक शीर्षक दे काय, कुस्तीपटू खाशाबा जाधव, बरोबर आहे। अशा प्रकारे तुम्हाला त्याचं शीर्षक देतो। पुढे बघा पुढचा उतारा काय म्हणतोय, उताराच्या आधारे आकाशीय गुणविशेष लिहा, मेहनती आकाश, बरोबर आहे, कष्टाळू आकाश। ठीक आहे, तुम्हाला ते लिहायचे, कोणतं एक लिहायचे। आकाश स्पर्धेत यशस्वी होण्याचे कारण योग्य वेळ आणि मेहनत, यामुळे आकाश काय झाला तर स्पर्धेमध्ये यशस्वी झाला होता। पुढे बघा वक्तृत्व स्पर्धेसाठी कोणत्याही 2 सूचना तयार करा, स्पर्धकांना दिलेल्या विषयावर भाषण तयार करावे लागेल, म्हणजे त्यांना जो एखादा भाषण दिला असेल तोच तयार करावा लागेल, किंवा भाषणाची वेळ 2 मिनिटाची मर्यादा असेल, अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये नोटीस करू शकता, किंवा स्पर्धकांनी वेळेत हजर व्हावे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये एखादी सूचना मांडू शकतात। ओके, पुढे बघा मित्रांनो, आता पुढे काय, आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार, बघा अशा प्रकारची कविता होती। याच्यामध्ये बघा काय का अर्थ दिलाय, सूर्योदय झाल्याच्या आनंदाने पारिजात आपल्या फुलांची उधळण करे। मग कवितेच्या ओळी कोणत्या मित्रांनो, तर लक्षात घ्या, कवितेच्या ओळी ह्या आहेत बघा, आनंदात पारिजात उधळीत बसत बरसात, गोड कोवळा गारवा सुगंधात थराळेल आता उजाडेल। ठीक आहे, हे त्याचं काय होतं मित्रांनो, योग्य उत्तर होतं। ओके, पुढे बघूया आता मित्रांनो, पुढचं काय बघा, पांढरा या अर्थाचा कवितेत आलेला शब्द लिहा। पांढरा म्हणजे काय, शुभ्र, पांढरा काय असतो, शुभ्र म्हणतो आपण, बरोबर आहे। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, कवितेत यमक जुळणारी कोणती एक जोडी लिहून द्या, एकच लिहायची तुम्हाला, जास्त लिहायचे का नाही, पारिजात बरसात, बरोबर आहे, किंवा अजून लिहिल्या तरी चालेल, पण तुम्हाला जास्तीत जास्त एकच, कमीत कमी एक पाहिजे। उन्हाळी सुट्टीतील तुझ्या अनुभव लिहा काय, आता याच्यामध्ये 7 ते 8 शब्द ओळीमध्ये तुम्हाला द्यायचे का, उन्हाळा सुट्टीमध्ये तुम्ही काय काय करतात, कुठं फिरतात, मामाच्या गावात कुठं काय करतात, बरोबर आहे, हे सगळं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं होतं। पुढे बघा मित्रांनो, तक्त्याचे वरील करा, बघा काय, एसटी स्थानक आणि रुग्णालय, पुण्याला जाणारी एसटी, बरोबर आहे, काय पुण्याला जाणारी एसटी ही गाडी फलाट क्रमांक 4 वरती उभी आहे। पुढे बघा आरक्षित तिकिटासाठी रांगेत उभे राहा। पुढे बघा रुग्णांची हळूहळू आवाजात बोलावे आणि रुग्णा संबंधित इथे काय चौकशी करा, कुठल्याही रुग्णालयाचं, बरोबर आहे। अशा प्रकारे त्याला डिवाइड करायचं। आता एसटी स्टँड सोबत काय काय असतं हे सगळ्यांना माहिती मित्रांनो, त्याच्यामुळे सांगायची काही गरज नाही। ठीक आहे, पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या सूचनेनुसार काय करायचं आपल्याला, काय एक मन ओळखायचे, तर याच्यातली कोणती मन आहे ते मित्र लक्षात घ्या, दुरून डोंगर साजेरे, काय दुरून डोंगर साजेरे। पुढे बघा इकडे तिकडे या शब्दाचा वापर करून काय करा, एखादं वाक्य तयार करा, इकडे आड तिकडे विहीर, बरोबर आहे, किंवा माझा मित्र अचानक एखाद्या ठिकाणी, किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही फिरायला गेल्यानंतर आम्ही इकडे तिकडे बघू लागलो। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही लिहायचंय। पुढे बघा चौकटी दिलं तर त्याच्यावर अर्थपूर्ण शब्दाचा लिहा। आता याच्यात शब्द तयार होतो दिनकर, शब्द कोणता असतो, दिनकर होतो तयार यातून, आणि त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा, म्हणजे काय, दिनकर म्हणजे काय, रवी, पर्याय क्रमांक 4। पुढे बघा तुझ्या परिसरातील डॉक्टर अथवा शाळेतील शिक्षक यापैकी एक व्यक्तीविषयी 4 ते 6 वाक्यात माहिती लिहि। मग आता आपल्या परिसरामध्ये तुमच्या आजूबाजूला एखादा शिक्षक असेल, किंवा तुमच्या वर्गातले असेल, क्लासचे असतील, किंवा एखादा डॉक्टर असेल, त्याच्याविषयी तुम्हाला काय करायची, माहिती द्यायची। आता समजा शिक्षक घेतला तर माझ्या शाळेतील शिक्षक फार प्रेमळ अभ्यासू आहेत, ते आम्हाला अगदी मनापासून शिकवत असतात, प्रत्येक गोष्ट आम्हाला समजावून सांगत असतात, मला माझ्या शिक्षक फार आवडतात, मला माझ्या शिक्षकांचा अभिमान वाटतो, ते आम्हाला खूप साऱ्या प्रेमाने शिकवतात। नाही जमलं तर माझ्याविषयी लिहिलं तरी काय फरक पडणार तिथं। पुढे बघा
पुढील घटना योग्य व सुसंगत क्रम लावून लिहा. आता एकदा योग्य क्रम लावायचे बघा. 3 नंबरचं 1 नंबरला, पहिलं 2 नंबरला, पहिलं 2 नंबरला आणि नंतर 4 नंबरचं 3 ला आणि दुसरं किती नंबरला मित्रांनो 4 नंबरला. त्याची काय असणार आहे योग्य आणि फायनल उत्तर असणार. पुढे बघा सूचनेनुसार उत्तर लिही. आजीने तिला गोष्ट सांगितली. वाक्यातील सर्वांना लिही. तिला घरासाठी योग्य विशेषण पाणीदार. काळ्या ढगाने आकाशात काय दिले तर गर्दी करताच मोर नाचू लागला. वरील वाक्यात मोराची लांडवर आलं, काय लांडवर नाचू लागली. पुढे बघा इयत्ता 6वीच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. नंतर काळ व का अजय सैल जाणार आहे तो काय भविष्यकाळ आहे मित्रांनो. कोणता आहे भविष्यकाळ आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण आज प्रश्नपत्रिका बघून घेतले. कोणकोणते प्रश्न आले होते आणि या प्रश्नांची उत्तरे काय होती पूर्ण आपण अनालिसिस करून घेतले. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो काही जर अडचण असेल तर एकदा मला कमेंट नक्की कळवा आणि कृपया करून सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईबर करा. जर 5वी 6वी 7वीचे विद्यार्थ्यांनी जर जास्त सबस्क्राईबर केले तर मी 100% सांगतो का तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवून द्यायचे हा माझा प्रयत्न असणार आहे. त्याच्यावरती आयएमपी प्रश्न तुम्हाला नक्कीच देणार आहे. ठीक आहे. तर भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या आणि चांगला अभ्यास करा.